स्वागतम सुस्वागतम. आपणा सर्वांचे या प्रोफेशनल एथिक्स ऑनलाईन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आमचे प्राचार्य डॉक्टर मोहन नगराळे सर, डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर सर, आमच्या उपप्राचार्या डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम, सर्व प्राध्यापक वृंद आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा कार्यक्रम ठेवण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की प्रोफेशनल एथिक्स नेमकं काय आहे, त्याची आज कुठे आणि कशी गरज आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याचं कुठे मार्गदर्शन झालेलं आहे का, या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शब्दसुमनांनी मी डॉक्टर डोणगावकर सरांचं येथे स्वागत करते आणि त्यांचा परिचय करण्यासाठी डॉक्टर गोविंदराजा भट्टा यांना विनंती करते. Good afternoon, everyone. It is a matter of immense pride and honor for the entire team IQAC of R.S. Mundle Dharampet Arts and Commerce College to host a dynamic personality, a true academician for this webinar on professional ethics. It is a matter of great pride for me to introduce today's expert speaker, Dr. Ved Prakash Ishwarappa Dongavkar. Dr. Dongavkar is presently the assistant professor and the head of the philosophy department at Matoshri Shantabai Gote Arts, Commerce and Science College, Washim. Dr. Dongavkar has been awarded with the doctoral degree in philosophy, and he is the vice president of Maharashtra Tatvagnan Parishad. Dr. Ved Prakash Dongavkar is the member of Board of Studies of Philosophy at Sant Gadge Baba Amravati University. He is also the recognized PhD supervisor for philosophy students at Sant Gadge Baba Amravati University. Dr. Dongavkar, as I told you, is a true academician interested in the field of academics and particularly in the field of philosophy. He has till now published 9 books on the philosophical views of various philosophers. He has published 44 research papers and 6 articles in various journals and conferences. Dr. Dongavkar is the proud recipient of a number of awards. He has been conferred the Mahatma Basveshwara he has been conferred with the honored with an award by the Maharashtra Tatvagnan Parishad in 2012 for his research on Mahatma Basveshwara's philosophy. The Sharan Seva Samiti Latur has awarded Dr. Dongavkar with the Sharan Sahitya Sanshodhan Puraskar in 2019. Maharashtra Sahitya Parishad Pune has awarded him the Mama Saheb Dandekar Best Book Award for his book on Bharatiya Tatvagnan in the year 2021. It is a matter of great honor for all of us to be in the midst of an expert academician and a versatile personality, Dr. Ved Prakash Dongavkar. To his speech, but before that, I would like to hand over the proceedings to Dr. Varsha Jappe, madam. Welcome, Dongavkar sir. Welcome,
आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आपले प्राचार्य डॉक्टर मोहन नगराळे सर यांना मी आमंत्रित करते. तर आमच्या महाविद्यालयातर्फे आयोजित आजच्या या ऑनलाईन व्याख्यानामध्ये उपस्थित डॉक्टर वेद प्रकाश डोणगावकर सर, आमच्या IQSC चे कोऑर्डिनेटर आणि को कोऑर्डिनेटर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाच्या विषयावर हे व्याख्यान होणार आहे. हे प्रत्येक व्यक्ती हा एक व्यावसायिक असतो, एक काहीतरी त्याला कोणतं तरी काम करावं लागतं आणि ते काम त्यांनी कोणत्या भावनेतून करावं, ज्याच्यामुळे त्याचा आणि सोसायटीचा किंवा देशाचा विकास होईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडचण येणार नाही, स्मूथली चालेल, अशा प्रकारचे ज्या काही नीतिमत्ता ज्या आहेत. नीतिमत्ता हा तर प्रत्येक समाजाचा एक आवश्यक घटक आहे, व्यक्ती विकासासाठी सुद्धा महत्वाचा घटक आहे. तर ही नैतिकता आपण आपला व्यवसाय करत असताना कशी पाळली पाहिजे, याच्यावर प्रबोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ऍज अ टीचर किंवा रिसर्चर म्हणून जे काही आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी जी करावी लागते, या संबंधी आपल्या काही एथिक्स आहेत, आपण आणि काय त्या एथिक्स कशा आपल्याला पाळता येऊ शकेल, या संबंधी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वाशिमवरून डोणगावकर सर आपल्या सोबत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आजचं हे व्याख्यान आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या मनामध्ये अतिशय वेगळा प्रभाव पडणारा असेल. आणि सरांनी, डोणगावकर सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं असेल, ते मार्गदर्शन आपल्या भावी आयुष्यासाठी, भावी आपल्या व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त होणार आहे, याची मला पूर्ण शाश्वती आहे. मी आपल्या सगळ्यांना याबाबत सगळ्यांना शुभेच्छा देतो. डोणगावकर सरांना मी विशेष आभार आणि त्यांना धन्यवाद की त्यांनी आमची ही विनंती आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्याची विनंती आपण स्वीकारली, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझ्या इथे शुभेच्छा इथे थांबवतो. नमस्कार. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्या त्या नक्कीच सार्थकी लागणार आहेत, कारण सरांचा खूप अभ्यास आहे. मी डोणगावकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. RS मुंदळे धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर यांच्या वतीने, विशेषतः तत्वज्ञान विभाग आणि IQSC विभागाच्या वतीने आज या ठिकाणी स्टेट लेवल वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या स्टेट लेवल वर्कशॉपचा जो मुख्य विषय आहे तो प्रोफेशनल इथिक्स असा आहे. आणि या आजच्या वर्कशॉपच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष RS मुंदळे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन नगराळे सर, उपस्थित उपप्राचार्य डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम, IQSC विभागाचे प्रमुख गोविंद महाविद्यालय उपस्थित सर्व विद्यार्थी, विषय आहे एक महत्वाचा असा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून आणि या अनुषंगाने आज आपण भारतीय नैतिक मूल्यांमध्ये उपलब्ध समकालीन व्यवसाय आणि नैतिक समस्यांचे निराकरण कशा करणार आहोत. या वर्कशॉपमध्ये प्रामुख्याने मला जो विषय देण्यात आलेला आहे
त्या विषयाची मांडणी करत असताना मी साधारणपणे 3 मुद्द्यांमध्ये ती मांडणी करणार आहे. पहिला मुद्दा असा की व्यवसाय आणि त्याचं स्वरूप काय आहे. दुसरा मुद्दा असा आहे की नैतिक समस्या काय आहे. आणि तिसरा मुद्दा असा की या व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या नैतिक समस्येच्या संदर्भामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, विशेषतः भारतीय तत्वज्ञानामध्ये ज्या नैतिक मूल्यांची चर्चा झालेली आहे ते कशा पद्धतीने उपाय ठरू. आणि माझा असाच आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय आणि व्यवसायाला अनुसरून जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या आपल्याला भारतीय नैतिक मूल्यांच्या आधारे संपुष्टात आणता येतील आणि एकला आदर्श समाज पुन्हा आपल्याला स्थापित करता येईल. समाज आणि समाजाची व्यवस्था आणि समाजातील आदर्श मूल्य या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समाजामध्ये काही आदर्शही असतात, काही मूल्यही असतात आणि काही उपद्रवी घटक सुद्धा या समाजामध्ये असतात. आणि त्यामुळे काय होतं की समाजाची अधोगती होऊ लागते. आणि ही रोखण्यासाठी म्हणून या समाजाला मूल्यांचं संस्कार होणं फार गरजेचं असतं. आणि अशा या मूल्यांचं संस्कार विनार सत्रांची, परिषदांची आवश्यकता वारंवार मांडणार आहे. त्या दृष्टिकोनातून मी जेव्हा विचार करतो व्यवसाय म्हणजे काय, त्याला आपण प्रोफेशनल म्हणतो इंग्रजीमध्ये. बहुमत असा आहे की प्रोफेशनल किंवा की ही एक आधुनिक संकल्पना आहे. किंबहुना या संदर्भामध्ये आता जे काही मिळत आहे हे सर्व नवीन आहे, प्रायोगिक स्वरूपाचं आहे आणि याला आधुनिकतेचा स्पर्श झालेला आहे असं समज आहे. परंतु मी आकर्षित करू व्यवसाय नाही, अर्थात प्राचीन असा आहे. याचं कारण जीवन व्यवस्था सांगितली जाते. आज वर्ण व्यवस्थेत आहे. आपण व्यवहारात उल्लेख विविध ग्रंथांमध्ये केलेला आहे. त्याचं स्वरूप जे सांगितलेलं आहे त्या आधारावर त्या वर्ण व्यवस्थेमध्ये असलेले जे 4 वर्ण आहेत त्यापैकी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्यापैकी हे वैश्य नावाचं जे वर्ण आहे ते काय आहे तर एका अर्थाने व्यावसायिक वर्ग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं व्यवसाय हा भारताच्या आता भारतीय संस्कृतीमध्ये अगदी या व्यवसायाला सेवाभावी दृष्टिकोनातून आणि नफा दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा म्हणजे आता खरं तर हे आध्यात्मिक आणि भौतिक दृष्टिकोनातून म्हणायला काही हरकत नाही. सेवा हे आध्यात्मिक मूल्य मानलं आणि नफा हे एक भौतिक मूल्य मानलं तरी चालेल. त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय परंपरेमध्ये जे 4 आश्रम सांगितलेले आहेत त्या आश्रमामध्ये या व्यवसायाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. किंबहुना आश्रम व्यवस्था पूर्ण करण्यासाठी हे व्यावसायिक दृष्टिकोन जो प्राचीन परंपरेने आपल्याला वैश्य या शब्दाच्या नावाखाली दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे. या भारतामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थ सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि यामध्ये जेव्हा आपण धर्माला आणि मोक्षाला पाहतो ती आध्यात्मिक साधने आहेत असं आपण समजतो.
तर अर्थ आणि काम जे आहे ते भौतिक सुखाची साधनं आहेत असं आपण समजतो. आणि भौतिक सुखाच्या अनुषंगाने जेव्हा आपण हे व्यवसायाचं महत्व स्वीकारतो तेव्हा त्याचं जे मूळ आहे ते अर्थार्जन आहे. अर्थार्जन करणे ही सुद्धा आपल्या भारताची एक प्राचीन परंपरा आहे. म्हणजे पैशासाठी सगळं काही नसतं असं जेव्हा कोणी अलीकडे असं बोलतं ना तेव्हा ते फार संकुचितपणानं किंवा पुरोगामीपणाचं एक सोंग केल्यासारखं वाटतं. कारण असं हे भारतीयाच्या परंपरेमध्ये अर्थार्जन करू नये असं कुठेही सांगितलेलं नाही. जर तसं सांगितलेलं असतं तर जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत ते निरर्थक आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. परंतु ते निरर्थक नाही, त्याला खूप अर्थ आहे. आणि म्हणून या भारतीय परंपरेमध्ये अर्थार्जन करणं, व्यवसाय करणं हे अगदी सहज आणि सुलभ आपल्याला आहे मानावं लागलं. मात्र एक गोष्ट महत्वाची अशी आहे की आपण जे अर्थार्जन करतो किंवा आपण जो व्यवसाय करतो तो पुरुषार्थाला पूरक आहे का? म्हणजे पुरुषार्थाला पूरक आहे का याचा अर्थ काय? तर ते पुरुषार्थाच्या ज्या काही आचारसंहिता आहेत त्या आचारसंहितेला अनुसरून हे अर्थार्जन होतंय का हा या ठिकाणी एक उपस्थित होणारा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला अनुसरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं म्हणावं वाटतं की खऱ्या अर्थानं जे अर्थप्राप्तीचे नियम आहेत, आचारसंहिता आहे ती पाळली गेली पाहिजे. आणि या संदर्भात प्राचीन काळापासून अनेक ऋषी मुनींनी, संतांनी, महात्म्यांनी फार मोठं चिंतन केलेलं आहे. आणि त्याच्यातलं एक प्रसिद्ध असं चिंतन म्हणजे कौटिल्यांचं अर्थशास्त्र आपल्या सर्वांना परिचित आहे. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये अनेक परिच्छेद आहेत. त्या परिच्छेदांच्या माध्यमातून त्यांनी राज्याची आचारसंहिता, उत्पादनाची आचारसंहिता, न्यायाची आचारसंहिता काय असली पाहिजे या संदर्भामध्ये संकेत दिलेले आहेत. आणि अशा या संकेताच्या आधारावर आपल्याला अर्थ म्हणजेच व्यवसाय हा कशा पद्धतीनं पुरुषार्थ स्वरूपामध्ये सिद्ध करता येईल या संदर्भात विचार करणे फार गरजेचं झालेलं आहे. कारण काय माहित आहे का की आजच्या भारतीय पारंपरिक पद्धतीमध्ये व्यावसायिक जे आहेत ते खरंच पुरुषार्थाच्या दृष्टिकोनाने नैतिकतेचे पालन करतात का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तर त्याचे 2 उत्तर मला द्यावेसे वाटतात, होय आणि नाही. अर्थात काही जण असे आहेत की अर्थप्राप्तीच्यासाठी जे काही नियम ठरवलेले असतात, जी काही आचारसंहिता ठरवलेली असते त्या आचारसंहितेचं पालन करतात. आणि काही लोक असे आहेत की ते अर्थार्जनासाठीचे जे काही नियम आहेत, जी काही आचारसंहिता आहे त्याचं ते पालन करत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या समाजामध्ये काही समस्या उपस्थित होतात. अर्थप्राप्तीचे जे नियम आहेत ते का पाळले जात नाहीत हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं जेव्हा मी विचार केला तर मला असं जाणवलं की काहींना अर्थप्राप्तीचे नीतिनियम माहीत नाहीत. म्हणजे ते जे अर्थप्राप्तीचे नीतिनियम आहेत त्याच्या संदर्भामध्ये असे हे लोक अज्ञानी आहेत. अज्ञानी म्हणजे काही शिवी नाही. काही लोकांना अर्थार्जन करण्याचे जे काही नियम असतात, आचारसंहिता आहे त्याच्याविषयी फारसं काही माहिती नाही. आणि काय झालं नेमकं की त्यांना ते माहीत न होण्याला कारण आहे तशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले नाही. किंवा एखादा उद्योग व्यवसाय जर करायचा असेल तर त्याच्या संदर्भात नेमकी काय आचारसंहिता असते याच्या संदर्भातलं एखादं कुठलं ओरिएंटेशन, कुठली चर्चासत्र स्पेशली त्यांच्यासाठी भरवली जातात किंवा त्याच्या संदर्भात काही नेमकी परीक्षा होते असं काहीही आपल्या भारतामध्ये आढळून येत नाही. फक्त एक नियमावली कुठली तरी प्रिंटेड असते परंतु त्याच्याकडेही बऱ्याच लोकांचं लक्ष जात नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अर्थार्जनाच्या संदर्भामध्ये किंवा उद्योग व्यवसाय करण्याच्या संदर्भामध्ये जे काही नीती नियम
आचारसंहिता आहे त्याच्या बाबतीमध्ये लोकांचं अज्ञान दिसून येतं. मात्र सगळ्याच लोकांच्या बाबतीत असं होतंय का? तर याचं उत्तर आहे नाही. सगळ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असं हे अज्ञान पाहावयास मिळत नाही. म्हणजेच काय, तर काही लोकांना अर्थप्राप्तीचे, व्यवसायाचे जे नियम आहेत, जी आचारसंहिता आहे ती माहीत असते. आणि माहीत असून देखील असे हे जे लोक आहेत ते अर्थार्जनाचे जे नियम आहेत, जे आचारसंहिता आहे त्याचं पालन करत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं व्यावसायिक नैतिकतेची समस्या निर्माण होते. व्यवसायामध्ये जी नैतिक समस्या निर्माण होते ती या खऱ्या अर्थानं अज्ञानी लोकांमुळे नाही, तर ज्ञानी लोकांमुळे निर्माण होते. ज्ञानी कोणते? ज्यांना नीती नियम कसे पाळायचे आहेत हे माहीत आहे. अर्थार्जन करत असताना जे काही आचारसंहिता दिलेली आहे ती त्यांना माहीत आहे. आणि अशा लोकांमुळे काय होतं खऱ्या अर्थानं की व्यवसायामध्ये नैतिक समस्या उपस्थित होते. आता ही नैतिक समस्या नेमकं काय असते? मी या ठिकाणी लाल अक्षरामध्ये मला माहीत आहे की डॅश 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 तरीही असं मी दिलेलं आहे. याच्यातूनच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नैतिक समस्या म्हणजे अशी समस्या की ज्या संदर्भात आपल्याला पूर्वज्ञान आहे तरीही आपण त्या पूर्वज्ञानाला दुर्लक्षित करून आपल्या स्वार्थासाठी काहीतरी व्यवहार करतो. आपल्या नफ्यासाठी, केवळ नफ्यासाठी काहीतरी व्यवसाय करतो. तेव्हा खऱ्या अर्थानं व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये नैतिकतेची समस्या निर्माण होते. जसं की रुग्णांचे प्राण वाचविणे हे माझे कर्तव्य आहे, तरीही मी त्याला भयभीत करून सोडतो. म्हणजे समजा मी डॉक्टर आहे आणि माझं कर्तव्य आहे रुग्णांचे प्राण वाचवणे, परंतु माझ्याकडे रुग्ण आला की मी काय करतो? अरे बापरे, तुमची फार परिस्थिती नाजूक आहे बरं का, आणि तुम्ही फार वेळेत आलात, अशा प्रकारची मी स्टेटमेंट करतो आणि त्याला मी भयभीत करतो. अशा अनेक व्यवसायाची जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये हे सगळं चालतं. आणि हे चालतं म्हणजे होतंय बरं का, आणि हे अगदी अनैतिक आहे. कारण हे सगळं तिथं चालू नये, अशा प्रकारची भीती घालू नये. त्याच्यानंतर आपण एखाद्या विधी तज्ज्ञाकडे गेलो तर त्याचं काम आहे सत्याची साथ देणं. सत्याला साथ देणं हेच खऱ्या अर्थानं काय आहे? न्यायसंगत आहे. आणि तरीही तो असत्याच्या बाजूने उभा राहतो. याच्या मागे नेमकं त्याचा काय भाव आहे, काय स्वार्थ आहे, तो भाग वेगळा. आणखी अशाच पद्धतीने बांधकाम व्यवसाय असेल, त्याच्यानंतर एखादी दुकान असेल, उद्योगपती असेल, त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी नेमकं काहीतरी वेगळं करायचं असतं आणि ते नेमकं करतात वेगळं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये काय होतं की नैतिक समस्या उपस्थित होते. आता या नैतिक समस्येचे आपण जर क्षेत्र कोणते कोणते आहेत याचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन प्रकार दिसून येतात. एक म्हणजे सेवापूरक व्यवसाय आणि दुसरं म्हणजे नफ्यावर आधारित व्यवसाय. आता मी या ठिकाणी जे हायलाइट केलेले व्यवसाय आहेत याच्याही पेक्षा अनेक व्यवसाय तुम्हाला ऐकण्यात आणि वाचण्यात येतील, पाहण्यात येतील. मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सेवापूरक व्यवसाय म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहतो, विधी व्यवसायाकडे पाहतो आणि शिक्षण व्यवसायाकडे पाहतो. तर जे केवळ नफ्यावर आधारित असे व्यवसाय आहेत त्यामध्ये मी मीडियालाही पाहतो. म्हणजे खरं तर मीडिया ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं जातं, परंतु मीडिया ही व्यावसायिक झाली आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी मीडियाला सुद्धा व्यवसाय म्हणून आज पाहतो आहे. याशिवाय बांधकाम व्यवसाय आहे, उद्योग आहेत, औद्योगिक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये अनेक उद्योग आपण पाहतो. तर हे सगळे नफ्यावर आधारित असलेले क्षेत्र आहेत. आणि या एका जर क्षेत्राला अनुसरून आपण चिंतन करत बसलो तर आपल्या लक्षात येईल की या प्रत्येक व्यवसायामध्ये नैतिकतेची समस्या निर्माण झालेली आहे. उदाहरण म्हणून आपण जेव्हा वैद्यकीय क्षेत्राकडे पाहतो, म्हणजे जेव्हा आपण उपयोजित नीतीशास्त्र
जी आपल्याकडे नीतिशास्त्रातली एक मोठी शाखा आहे, त्या शाखेच्या अनुषंगाने विचार करतो, तेव्हा वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये अनेक लेखकांनी अनेक त्यांचे जे अनुभव आहेत त्या आधारावर त्याची एक वेगळी मांडणी केलेली आहे. आणि मी जेव्हा या ठिकाणी ही मांडणी करतो आहे तेव्हा हे माझे काही अनुभव आहेत, माझं जे ऑब्झर्वेशन आहे मी त्याच्या आधारावर ही मांडणी केलेली आहे. आज एक साधं ज्वलंत उदाहरण जे मी तुमच्यासमोर सादर करतो, परंतु याकडे आपल्या समाजातल्या अनेक लोकांचं दुर्लक्ष कसं झालेलं आहे ते पहा. आपल्याकडे आपण पाहतो की डॉक्टर आहेत भरपूर सारे. मग काही डॉक्टर असतात ते MD असतात, काही MBBS असतात, काही BA-MS असतात, काही BH-MS असतात, काही न्यूरोसर्जन असतात. आणि या सगळ्या डॉक्टर लोकांची एक आचारसंहिता असते. परंतु आज नेमकं काय होत आहे, हे डॉक्टर लोक आपल्या आचारसंहितेला अनुसरून आपला व्यवहार करतात का, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणजे काय, एखादा MBBSचा डॉक्टर आहे तो आयुर्वेदच्याही ट्रीटमेंट करतोय, किंवा एखादा BA-MS डॉक्टर आहे तो होमिओपॅथिकचीही ट्रीटमेंट करतो आहे, जो होमिओपॅथिकवाला आहे तो ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट करतोय. काय चाललंय, तुम्हाला स्पेशलायझेशन दिलेलं असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा करता तेव्हा समाजामध्ये एक जे काही म्हणजे दृढता यायला पाहिजे, त्या पद्धतीनं स्पेशलिटी जी तयार व्हायला पाहिजे ती होण्यासाठी कुठतरी मग बाधा काही ठरते. आणि त्यामुळे काय होतं की ही अशा समस्या अनेक निर्माण होतात. आज आपण मेडिकलवर जर गेलो आपण तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सहजरित्या तुम्हाला पाहिजे त्या गोळ्या, पाहिजे ती औषधी मेडिकल दुकानदार जो आहे तो देतो. परंतु काही नियम आहेत, जसे की तुम्हाला झोपीची गोळी पाहिजे असेल सहज देतात ते आता, परंतु देता कामं नाही. ते गोळी देणं हे न्यूरोसर्जनचं काम आहे, किंवा जे मनोरुग्णाचे डॉक्टर आहेत ते लोक जे आहेत ते अशा गोळ्या देत असतात. आणि त्यांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल धारकाला ही गोळी देऊ नये असा नियम आहे, परंतु अशा सगळ्या नियमांचं पालन होत नाही. अशा या अनेक गोष्टी या मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत. तपासणीचे दर, तपासणीच्या दराच्या संदर्भात मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझे एक मित्र आहेत आणि काही दिवसापूर्वी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. तर गंमत सांगतो, ते एका डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने त्यांनी सगळं दाखवलं आणि ऑपरेशन करावं लागतं असं सांगितलं. तर त्या डॉक्टरनी त्या ऑपरेशनची जी काही कॉस्ट आहे ती 60,000 रुपये सांगितली. त्यांनी थोडासा विचार केला आणि ताबडतोब दुसऱ्या एका मित्राच्या सल्ल्याने ते दुसऱ्या एका डॉक्टरकडे गेले. त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरने ऑपरेशनची जी कॉस्ट आहे ती 22,000 रुपये सांगितली. 60,000 आणि 22,000 याच्यामध्ये किती मोठी तफावत आहे. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये असे हे तपासणीचे दर निश्चित झालेले आहेत का, ही समस्या आहे. तर कुठल्याही प्रकारचे तपासणीचे दर आपल्याला आज पाहायला मिळत नाहीत, किंवा त्याच्यामध्ये जी काही आहे ती तफावत पाहायला मिळते. अजून एक उदाहरण मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. मी हे जे उदाहरण देतो आहे अगदी सत्य घटनेवरची उदाहरण आहे, म्हणून मी हे थेरॉटिकल नाही आहे, हे अगदी अनुभवावर आधारित असलेलं हे माझं चिंतन मी तुम्हाला सांगतोय. डॉक्टर एक खोटा म्हणजे सगळेच नाही बरं का, डॉक्टर हे शेवटी देव आहेत आपण असं मानतो, परंतु काही डॉक्टर हे इतके व्यावसायिक झाले आहेत की त्यांच्या मनामध्ये एक रुग्ण जो आहे तो आता आपला हा बकरा सापडला अशा पद्धतीची भावना तोंडातून असं ऐकतो की आता आमचा सीझन आहे. म्हणजे काय, म्हणजे आता लोक जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांचा सीझन सुरू होतो असं ते म्हणतात. तर फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. तर एक उदाहरण दुसरं असं सांगतो की एकदा माझ्या एका जवळच्या नात्यातल्यांना पोटामध्ये जखम झाली आणि ते एका डॉक्टरकडे गेले. तर त्या डॉक्टरनी काय सांगितलं, तुम्ही फार वेळेत आलेले आहात, जर उशीर झाला असता तर काय झालं असतं काही सांगता येत नाही, तुम्ही ताबडतोब ऍडमिट व्हा आणि 60,000 रुपये काउंटरला जमा करा. ते भयभीत झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या, त्या म्हणाले आम्ही उद्या ऍडमिट होतो, आज नाही. त्यांनी अगदी सांगितलं की आमच्याजवळ काही आता ऍडमिट होण्याच्या तयारीने आम्ही आलो नाहीत, आम्ही उद्या होतो.
पण डॉक्टर म्हणजे नाही, उद्या आजपर्यंत वेळ नाही आता आणि तुम्ही आजच्या आज ऍडमिट व्हा. परंतु त्या ऐकल्या नाही आणि म्हणले आम्ही उद्या येतो म्हणले. ठीक आहे, मग डॉक्टरला नाविलाजाने जाऊ द्यावं लागलं. तिथून गेल्यानंतर आपल्या एका परिचयाच्या डॉक्टरकडे ते गेले. त्यांनी त्या जखमीला पाहिलं आणि काही नाही, अगदी 50 रुपयाच्या त्यांनी गोळ्या दिल्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या जखमेची जी दुखापत होती ती कमी झाली आणि काहीही नव्हतं. नंतर सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये आढळून आलं काहीही नाही, एक नॉर्मल जखम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भिण्याचं काही कारण नव्हतं. तर अशी ही वस्तुस्थिती असताना त्या पहिल्या डॉक्टरने जी भीती घालण्याचा प्रकार घडून आणला, त्याच्या मागे नेमकं त्याचा काय भाव होता, त्याची काय भूमिका होती? असे जर डॉक्टर पेशंटला भयभीत करत असतील तर ही खऱ्या अर्थानं एक या व्यवसायातली फार मोठी नैतिक समस्या आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय आपल्याला विधी व्यवसायाचंही उदाहरण या ठिकाणी देता येईल. आज आपण पाहतो आहोत की अनेक मोठ्या प्रमाणामध्ये खोटे गुन्हे दाखल होत आहेत, खोटी साक्ष दिली जात आहे, खोटे पुरावे तयार केले जात आहेत आणि म्हणून वकील हे सत्याच्या बाजूने उभे असतात की असत्याच्या बाजूने, असा प्रश्न कधी कधी पडतो. याशिवाय आपण पाहतो की कित्येक प्रकरणं अशी आहेत की त्याचे निकाल लागत नाहीत. ते आपल्याला एका चित्रपटातला तो डायलॉग माहित आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे अशी परिस्थिती आज न्यायिक व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मग ही तारीख का वाढली जाते? एक तारीख वाढली की लगेच त्या तारखेच्या बदल्यामध्ये त्या जो काही म्हणजे त्यांचा क्लायंट असतो त्याच्याकडून फी मिळते तितकीच. हे सगळे प्रकार आज या सेवा देण्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि ही समस्या आहे, नैतिक समस्या आहे. याशिवाय आपण शिक्षण व्यवसाय पाहतो. आता शिक्षण खरं तर ही सेवा देणारी एक घटक आहे, परंतु इथंही व्यवसाय झालेला आहे, आपण हे पाहतो. नोकऱ्या घेताना, ऍडमिशन देताना डोनेशन असतं, सोयी सुविधा आज मोठ्या प्रमाणात भाव आहे, गुणवत्ता देण्याचं काम सुरू आहे. आणि आज आपण पद्धती पाहतो आहोत या ठिकाणी परीक्षा केंद्रित शिक्षण आहे असं वाटतं. म्हणजे इतक्या परीक्षा ठेवायच्या की त्या परीक्षेच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्यांची फी जमा होते ते काढताना काय उत्पन्नाचं सोर्स झाले की काय, असाही प्रश्न कधी कधी मनात येतो. शिक्षकांचं जे वर्तन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर राजकीय आणि संस्था चालक असतात, त्यांच्याही वेगवेगळ्या हस्तक्षेपामुळे काही शैक्षणिक समस्या निर्माण होत असतात. संशोधनाचं बाजारीकरण झालेलं आहे. म्हणजे काल परवा मी एका वर्तमानपत्रात वाचलं की संशोधन क्षेत्र जे आहे तिथे असे काही एजंट बसलेले आहेत की जे अमुक एक रक्कम अदा केली की तिथे तुमचं ते सगळं काम होऊन जाईल. असे सगळे गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण पाहत आहोत, विद्यार्थी अभ्यास करायला तयार नाहीत. ते जेव्हा असाइनमेंट किंवा काही प्रोजेक्ट वगैरे करतात तर ते कॉपी पेस्ट करण्याचं काम करतात. मोठ्या प्रमाणामध्ये आता इंटेलेक्च्युअल हे आर्टिफिशियल इंटेलेक्च्युअल जे आहे तर त्याचा वाढलेला प्रभाव ही खऱ्या अर्थाने एक समस्या बनत चाललेली आहे की काय, असं मनात प्रश्न उपस्थित होत चाललाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, AI ज्याला IA म्हणतो आपण, त्याला तुम्ही याला प्रश्न विचारला की ते ताबडतोब उत्तर देतं. मग आपण काय करायचं? सगळ्याच गोष्टी आपण त्या AI ला विचारू लागलो तर आपल्या या बुद्धीची क्षमता जी आहे त्याचा विकास आपण कधी करायचा, असेही प्रश्न या गोष्टीमुळे निर्माण होतात. याशिवाय आपण जे नफ्यावर आधारित व्यवसाय आहे, मग त्याच्यामध्ये मीडिया आहे. मग मीडियामध्ये आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातीचा बाजार झालेला आहे. म्हणजे आता न्यूज चॅनल जे आहेत, खरं तर न्यूज चॅनलवर जाहिराती असाव्यात की नाही हा एक वेगळा विषय, परंतु न्यूज चॅनलवर जेव्हा मी पाहतो 1 मिनिटाची बातमी असते आणि ताबडतोब जाहिरात येते. जाहिरात किती? 2 मिनिटाची असते. आणि मीडिया ही पक्षपातीपणा करत आहे असं अनेकांचं ऑब्झर्वेशन आहे. हा एक दुसरा मुद्दा. पेड न्यूज आहेत, म्हणजे एखाद्या नेत्यांनी, एखाद्या मंत्र्यांनी, एखाद्या विशिष्ट उद्योग समूहाच्या व्यक्तीने जर पैसे देऊन त्यांची प्रशंसा वगैरे प्रकाशित करून घेतली तर त्याला आज मान्यता मिळत आहे. अशाही प्रकार या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सगळं काय आहे? हे एक समस्या आहे असं मला वाटतंय. आणि महत्वाचं जेव्हा मी मीडियाच्या संदर्भात पाहतो तर मीडिया ही निर्णायक वक्तव्य करत आहे.
म्हणजे जसं काही एक न्यायाधीश तुम्ही याच्यामध्ये दोषी आहात असं म्हणून ऑर्डर करतो, तशा प्रकारचे स्टेटमेंट जरी ते अंदाजित असले तरीही अशा प्रकारचे स्टेटमेंट मीडियाच्या प्रतिनिधींकडून येतात असं ऐकण्यात आणि पाहण्यात आलेलं आहे. एक चांगली निकोप अशी चर्चा घडवून आणणं हे मीडियाचं काम आहे, खरं आहे. परंतु तिथं तुम्ही निर्णय देणारे नाहीत हे जाणून घेणं त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. याशिवाय आपण बांधकाम व्यवसाय पाहतो. आज बांधकाम व्यवसाय खूप मोठा व्यवसाय भारतामधला आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपण पाहतो की अनधिकृत अतिक्रमण होत आहे, अनधिकृत उत्खनन होत आहे, नियमबाह्य बांधकाम होत आहेत आणि जे काही झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित आहे हे दाखविण्यासाठी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे, टक्केवारी दिली जाते आहे, लाच दिली जाते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मलिदा खाता यावा यासाठी कामाची जी दर्जा आहे ती निकृष्ट स्वरूपाची निर्माण झालेली आहे. हे सुद्धा आपल्याला या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याशिवाय जे उद्योग आहेत, व्यापार आहेत, इथं काय झालं, अमर्याद असं उत्पादन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे खरं आहे, परंतु त्या मागणीच्याही तुलनेमध्ये उत्पादन मोठं करून ठेवण्याचं काम आज या उद्योग व्यवसायामध्ये आपण पाहत आहोत. तिथे भेसळ हा एक विषय आपल्याला पाहायला मिळतो आणि अजून एक महत्वाचा की जे काही उत्पादन होत आहे त्याच्यावर अवाजवी स्वरूपात आणि मनमानी स्वरूपात भाव लावण्याची एक जी मुभा या उद्योग व्यावसायिकांना दिलेली आहे ती खऱ्या अर्थानं घातक ठरत चाललेली आहे. आणि म्हणून हे सगळे समस्या आपण संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच अनुषंगानं आपण जेव्हा ह्या सगळ्या मी ज्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्यवसायांचा उल्लेख केलाय त्या सगळ्या व्यवसायांना जेव्हा मी पाहतो तेव्हा काही मला सर्वच व्यवसायाला अनुसरून काही एक अशा ठोक अशा काही समस्या दिसून येतात. त्यामध्ये हे सगळे जे आहेत व्यवसाय ते स्वार्थाधिष्ठित बनले आहेत. मी सगळेच जेव्हा म्हणतो आहे तेव्हा ह्या सगळ्या व्यवसायामध्ये काही लोक हे स्वार्थी आहेत असं म्हणतो आहे. या सगळ्याच व्यवसायातले सगळेच लोक स्वार्थी आहेत असं मी म्हणत नाहीये. या सगळ्याच व्यवसायामध्ये काही लोक हे स्वार्थी आहेत. प्रामाणिकपणाचा अभाव आहे. या सगळ्या व्यवसायामध्ये काही लोकांमध्ये प्रामाणिकपणा नाही. आणि महत्वाचं म्हणजे आजचं हे जे युग आहे या आजच्या युगामध्ये जितकेही व्यवसाय केले जात आहे त्या सगळ्या व्यवसायामध्ये एक मेंटॅलिटी तयार झालेली आहे, एक भावना अशी निर्माण झालेली आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला टिकून राहावं लागतं. मग कोणी असू द्या, डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत, वकील असू देत, पत्रकार असू देत, आणखी कुठल्याही क्षेत्रामध्ये ही सिस्टीम आहे. या सिस्टीम मध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला हे सगळं करावं लागल अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे. आणि म्हणून ही फार मोठी भयानक एक मानसिक दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की फार मोठी भयानक अशी समस्या आहे. नियमबाह्य व्यवहार आहेत, त्याच्यानंतर ग्राहक आणि कर्मचारी वर्गाचे शोषण ही एक मोठी समस्या आहे. उत्पादन आणि विक्रीवरील मक्तेदारी ही एक समस्या आहे. आणि केवळ पात्रता मिळवायची आहे, केवळ पात्रता आपल्याला पाहिजे, बाकी आपल्याला ज्ञान किंवा त्या ज्ञानाचं आपल्या व्यक्तिमत्वासाठी उपयोग या सगळ्या गोष्टीचा आज शिक्षण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना काहीही महत्व राहिलेलं नाही. ते केवळ आपल्याला पात्रता लाभते, आपल्याला पोलीस बनायचं आहे, कशासाठी बनायचं आहे. आता तेव्हा जेव्हा हा प्रश्न आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो ना तेव्हा काही लोक म्हणतात की बाबा नोकरी करायची आहे, पैसे कमवायचे आहेत म्हणून मला पोलीस बनायचं आहे. काही मुलं देतील उत्तर की मला देशाची सेवा करायची आहे. तर असे वेगवेगळे उत्तर आपल्याला जेव्हा मिळतात तेव्हा असं लक्षात येतं की शिक्षण ही फक्त एक पात्रता आहे आणि या पात्रतेच्या अनुषंगाने या समाजामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे पाहण्याची जे दृष्टिकोन झालाय, पालकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन झालेला आहे तो सुद्धा एक गढूळ असा दृष्टिकोन आहे. ती सुद्धा एक समस्या आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या समस्यांना जेव्हा मी तत्वज्ञानाच्या पातळीवर आणतो, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी या सगळ्या समस्यांवर चिंतन करतो, तर तेव्हा मला काही म्हणजे तत्वज्ञानातल्या ज्या आमच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या आधारावर त्या समस्या अशा
पद्धतीने मी मांडतो. त्याला मी मोह म्हणतो, त्याला आपण व्यवहारामध्ये हव्यास म्हणतो. परंतु मोह कशाचा? तर संपत्तीचा मोह निर्माण झालेला आहे. आज संपत्तीचा मोह निर्माण झालाय, आज प्रतिष्ठेचा मोह निर्माण झालेला आहे. दुसरी समस्या आहे ती भय निर्माण झाली. कशाची भय आहे? कशाचं भय आहे? तर जीवित्वाचं भय आहे. म्हणजे आज हे सगळं संसार, म्हणजे कोरोनाचा काळ आपण पाहिला की त्यावेळेस कित्येक उद्योग नष्ट झाले असं आपण ऐकलं. परंतु मी हे असंही ऐकलं की या कोरोनाच्या काळामुळे कित्येक लोकांना नवीन उद्योग मिळाला. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. भय आहे हे खरं आहे, परंतु त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर भयावर म्हणजे डर के आगे जीत भी है असं आपण म्हणायला काही हरकत नाही. परंतु भय आहे तर कशाचं आहे? ते जीवित्वाचं भय आहे. आपलं अस्तित्व राहील की नाही याची आपल्याला भीती आहे. आपल्याला चिंता आहे, आपलं हे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते आपल्याला मिळेल की नाही. परंतु मी एक अनुभव या ठिकाणी शेअर करतो. मी काही दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो आणि स्वभाव बोलका असल्या कारणाने एका टॅक्सीमध्ये जेव्हा मी बसलो तेव्हा त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरला मी विचारलं, का म्हणलं तुमचं दिवस जे आहे त्या दिवसभरामध्ये सगळी व्यस्तता असते की आरामी असतो, म्हणजे कस्टमर भेटतात की नाही? त्याला नाही, कस्टमर भरपूर भेटतात आणि आराम बिलकुल नाही, जेवायलाही फुरसत भेटत नाही. मुंबई आहे म्हणे, ही मुंबईमध्ये कोणी इथं रिकामं राहत नाही. मी म्हणलं मग लोक म्हणतात की मुंबईमध्ये गेल्यानंतर बेकारी खूप आहे असं. तर तो टॅक्सी ड्रायव्हर मला म्हणाला, हे साहेब म्हणला, जे लोक इथं मुंबईमध्ये आल्यानंतर बेकारी आहे असं म्हणतात ते वेडे आहेत, ते खोटारडे आहेत. म्हणजे कसं काय? तर तो मला मुंबई एक असं शहर आहे किंवा मुंबई काय कुठलंही महानगर एक असं असतं की तिथं कामाची कुठली कमी नाही. म्हणजे तुम्ही काम करण्याची जर प्रवृत्ती ठेवत असाल, काम करणे हा जर तुमचा स्वभाव असेल तर तो बेकार राहू शकत नाही. म्हणजेच काय, उदरनिर्वाहाची जी काही चिंता आहे ती चिंता त्याला भेडसावणार नाही. आणि म्हणून एकदा उदरनिर्वाहाची चिंता मिटली की कुटुंबाची चिंता, भविष्याची चिंता ती सुद्धा उरत नाही. परंतु जेव्हा आम्ही तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करतो, जे लोक आज व्यवसाय करत आहेत, व्यवसायामध्ये स्वार्थ जोपासत आहेत, व्यवसायामध्ये भ्रष्टाचार करत आहेत, त्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं ही चिंता आहे. कशाची? उदरनिर्वाहाची, कुटुंबाची, भविष्याची चिंता आहे. आणि या सगळ्या लोकांच्या एकंदर वैयक्तिक पातळीवर जर जाऊन आपण विचार केला तर यांच्या मनामध्ये तृष्णा आहे. आणि ही तृष्णा फार महत्वाची संकल्पना तत्वज्ञानातली आहे. आणि राग आहे. म्हणजे हे आपल्या हातात आज जे आहे ते जाता कामा नये. आज हे आपलं चांगलं वैभव निर्माण झालेलं आहे, हे वैभव नष्ट होता कामा नये अशा पद्धतीचं त्यांचा भाव झालेला आहे. हे जीवन जे मी आल्हाददायी किंवा भौतिक गरजांनी परिपूर्ण असलेलं हे माझं जीवन मी भोगतो आहे, हे भोगण्याचा जो मोह आहे तो सुटत नाहीये. आणि हे सगळं का? तर हे सगळं स्वतःची जाणीव नसल्या कारणाने. म्हणून जेव्हा मी तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे, या व्यवसायात निर्माण झालेल्या नैतिक समस्यांकडे पाहतो तेव्हा मला तत्वज्ञानातील, विशेषतः भारतीय तत्वज्ञानातील काही जे मूल्य आहेत त्या मूल्याची फार गरज वाटते. आणि त्या मूल्यांच्या आधारावर नैतिक समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या कशा सोडवता येतील या संदर्भात सुद्धा मला चिंतन, विचार करावा असा वाटतो. आणि त्या दृष्टिकोनातून मी जेव्हा विचार केला तर मला असं वाटलं की हा तत्वज्ञान जो विषय आहे, या तत्वज्ञानाचा मूळ प्रश्न हा आहे की मी कोण आहे. मी कोण आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर माझं कर्तव्य काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि माझं कर्तव्य काय आहे हे लक्षात आलं की त्या कर्तव्याला अनुसरून मी कुठल्या प्रकारचं ध्येय माझ्या समोर ठेवलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आणि त्या ध्येयाला अनुसरून आपण नेमकं काय करायला पाहिजे, कुठला व्यवसाय निवडायला पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आणि हे सगळं लक्षात आलं की या समाजामध्ये एक चांगल्या आदर्श स्वरूपाच्या व्यावसायिक क्षेत्राची निर्मिती होऊ शकते असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. मी या संदर्भामध्ये जेव्हा गीता, भगवद्गीता जी आहे त्या गीतेकडे पाहतो तर गीता काय आहे? शेवटी कमिटमेंट ऑफ आवर ड्युटी आहे. आपण कोण आहोत हे एकदा जाणलं आणि आपण काय करायला पाहिजे हे एकदा हेरलं की त्या हेरलेल्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी केलेलं कमिटमेंट आहे. ते करणं हे माझ्यासाठी कर्तव्य आहे ही भावना आपल्या मनामध्ये जागृत होते आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपण तत्पर होतो. म्हणून मला असं वाटतं की गीता म्हणजे काय आहे
कमिटमेंट ऑफ आवर ड्युटी आहे. गीतेमध्ये निष्काम कर्मयोग फार महत्वाचा सांगितलेला आहे. आणि हा निष्काम कर्मयोग जो आहे तो सकाम कर्माच्या विरुद्ध सांगितलेला आहे. म्हणजे कर्म करत असताना कर्म करणे हे जितकं बंधनकारक आहे तितकंच आवश्यक आहे निष्काम स्वरूपाची कर्म करणं. म्हणजे तुम्हाला फळाची अपेक्षा करायची नाहीये, पण याचा अर्थ तुम्हाला फळ मिळणार नाही असं नाहीये. तुम्ही जे काही करणार आहात ते करण्यासाठी म्हणून करा. दॅट्स युअर ड्युटी म्हणून तुम्ही ते करा. आणि ते केल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. त्याच्यातून तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळेल याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अशा प्रकारचा भाव गीतेमधून जो व्यक्त झालेला आहे तो माणसाला खऱ्या अर्थानं केलेल्या कर्माविषयीची चिंता न करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणून आज जितकेही व्यवसाय आहेत, जितकेही उद्योग आहेत, त्या उद्योगपत्यांनी, त्या व्यावसायिकांनी व्यवसाय करायचा आपले हे व्यवसाय जे आहेत ते सेवाभाव स्वरूपातून आपण केले पाहिजेत. व्यवसायामुळे आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही जी भावना आहे ती पूर्ण सिद्धीस येते. आणि या समाजाचं देणं आपण दिलं म्हणून त्याचं समाधान लाभतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते निष्काम स्वरूपातून केलं पाहिजे. आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये खास करून वेद उपनिषदांमध्ये जी ऋण संकल्पना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, पितृ ऋण आहे आणि त्याचबरोबर एक मनुष्य ऋण सुद्धा या सगळ्या भारतीय परंपरेमध्ये मूल्य स्वरूपात स्वीकारलेलं आहे. हे ऋण जे आहे मनुष्याचं ऋण ते समाजाचं देणं. मी एका गावात पाहिलं की त्या ठिकाणी एक 10-20 लोकांची संघटना तयार झाली आहे. समाजाचं देणं नाव असं त्या संघटनेनं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि समाजाचं देणं म्हणून ती संघटना काय करते, वेगवेगळ्या झाडं लावते, त्या झाडांना कुंड्या तयार करते, ते गाळाट तयार करते, त्या झाडांना पाणी देते, आठवड्यातून ज्या परिसरात ते झाडं आहेत तिथची साफसफाई करते. असे वेगवेगळे उपक्रम ती संघटना राबवत असते. आता ही संघटना म्हणजे अधिकृत नोंदणी धारक आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी जेव्हा त्या संघटनेचं काम पाहिलं तेव्हा मी समाजाचा घटक आहे आणि या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवून ती संघटना काम करत असते. या समाजामध्ये आपण काहीतरी लोकांसाठी दान दिलं पाहिजे, म्हणजे आपल्या उत्पन्नाचा काहीतरी हिस्सा आपण या समाजासाठी सुद्धा खर्च करण्याचं काम केलं पाहिजे. शिक्षक म्हणून जेव्हा आपण उत्पादन मिळवतो तेव्हा जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतून सुद्धा आपण जे करतो ते खऱ्या अर्थानं काय असतं, हे समाजाचं ऋण आहे, समाजाचं देणं आहे ही भावना असते. आपण त्यांना वह्या देणं, पेन देणं, त्यांना गणवेशासाठी पैसे लागत असतील तर ते देणं, या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये पाहतो, मी देशामध्ये पाहतो. हे संस्कार शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक लोकांच्या अंगी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून काम होत आहे हेही मी पाहतो. हे व्यावसायिकांनी सुद्धा अशा पद्धतीने जर ऋण भावना ठेवली, लक्षात ठेवली तर एक समाजामध्ये चांगल्या व्यावसायिक क्षेत्राची निर्मिती होऊ शकते. नैतिक समस्या ज्या व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या नैतिक समस्या संपुष्टात येऊ शकतात असं मला वाटतं. आपल्या या भारताच्या परंपरेमध्ये जैनांची परंपरा एक मोठी परंपरा आहे. याशिवाय पतंजली योग जे आहे तेही महत्वाचं एक असं दर्शन आहे. या दोन्ही दर्शनांमध्ये जैनांनी महावर्त म्हणून आणि पतंजलीने यम म्हणून सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा या मूल्यांची आपल्याला देणं दिलेली आहे. आणि म्हणून हे मूल्य फार महत्वाचे. जर सत्याने आपण वागलो तर या समाजामध्ये असत्याचा कुठेही लवलेश राहणार नाही, कुठेही अनैतिकता निर्माण होणार नाही, कुठेही भ्रष्टाचार निर्माण होणार नाही, कुठेही लाच देण्याचा किंवा लाच घेण्याचा प्रकार निर्माण होणार नाही. म्हणून सत्य हे फार महत्वाचं मूल्य आहे. सत्य जर आपण स्वीकारलं तर त्या सत्यामुळे मानसिक, बौद्धिक आणि शाब्दिक स्वरूपाची हिंसाही होणार नाही. नाहीतर काय, एखाद्यानं समजा लाच मागितली आणि लाच दिली तर मनातून त्या लाच घेणाऱ्याला लाच देणारा माणूस काय काय म्हणून जातो, म्हणजे मानसिक हिंसा एक प्रकारची होऊन जाते, हे कळत न कळत होऊन जाते. म्हणून खऱ्या अर्थानं सत्याचा आणि अहिंसेचा खूप जवळचा संबंध आहे. अस्तेय हे मूल्य तर फार महत्वाचं आहे. अस्तेयाचा अर्थ म्हणजे जी वस्तू आपली नाही ती वस्तू आपण घेऊ नये. खऱ्या अर्थानं
म्हणजे जे माझं आहे ते मी घेतलं पाहिजे, ज्याचं जे देणं आहे ते त्याला देणं पाहिजे, ही न्यायाची व्याख्या आहे. आणि या व्याख्येचा आपण जर अर्थ नीट समजून घेतला तर त्याचा संबंध या अस्तेय याशी लावला पाहिजे आपण. म्हणजे जे माझं नाही ते मी का घेऊ, माझं जे आहे तेवढंच मी मिळवलं पाहिजे. म्हणजेच काय, आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुनाफा मिळवण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे ती खऱ्या अर्थानं चोरी आहे. याचा अर्थ म्हणजे तुम्ही देदान सुटेगिरान असं नाही, तर जे काही आपण व्यवसाय करत आहोत ते व्यवसाय हे कशासाठी, तर ते मानधन स्वरूपामध्ये आपण आहेत हे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे या समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे काही घटक जे आहेत ते आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात, काही घटक असे आहेत. या संदर्भात मला लोकहितवाद्यांचा एक लेख आठवतो. लोकहितवाद्यांनी एका लेखामध्ये जी प्राचीन काळापासून वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे त्या वर्णव्यवस्थेचं एक सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्या विश्लेषणाच्या आधारावर मला असं दिसून आलं की या समाजामध्ये अनेक घटक आहेत, अनेक लोक आहेत. प्रत्येक लोक एकमेकाची गरज पूर्ण करण्याचं काम करतात. आणि म्हणून या सगळ्या घटकांमध्ये व्यावसायिक जो आहे तो फार महत्वाचा घटक आहे. व्यावसायिकाने आपण या समाजाला जे काही उत्पादन मिळवलेलं आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याच्या बदल्यामध्ये केवळ मानधन स्वरूपात ते मुनाफा घेतला पाहिजे. मानधन स्वरूपात त्याच्यामध्ये तुम्ही फार काही मिळवत असाल तर ते मग समाजाचं संतुलन बिघडवण्यासाठी कारण होऊ शकतं. म्हणून काय होतं, मग समस्या क्रिएट होतात. या समाजामध्ये या व्यावसायिक लोकांचं रक्षण करण्यासाठी पोलीस असते, संरक्षक असतात. आणि या सगळ्या लोकांना सुद्धा तुमच्याकडे जे काही उत्पादन होतं ते प्रोव्हाइड करण्याचं काम या व्यावसायिक लोकांचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जे तुमचं नाही ते तुम्ही घेऊ नका, जे ज्याचं आहे ते त्याला दिलं पाहिजे, ही भावना व्यावसायिकांनी ठेवली पाहिजे. अपरिग्रह, साठा बाजार आज आपण मोठ्या प्रमाणात पाहतो आहोत की प्रमाणाच्या बाहेर जाऊन साठेबाजारी केली जाते. आणि जेव्हा म्हणजे समाजामध्ये तुटवडा निर्माण होतो तेव्हा ती गोदाम खुली करतात आणि त्यावेळेसला मनमानी पद्धतीने हे व्यावसायिक जे आहेत ते काय करतात की आपल्या उत्पादनाला भाव देतात आणि त्याच्यातून दुपटीपेक्षा, तिपटीपेक्षा, 10 पटीपेक्षाही जास्त मुनाफा कमवण्याचं काम करतात. हे फार घातक या समाजासाठी होऊ शकतं. याच्यामुळे काय होतं की समाजाची जी घडी आहे ती बिघडून जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय तत्वज्ञानातल्या, भारतीय संस्कृतीतले ही जी महावर्त आहेत, ही यम जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. या संदर्भामध्ये आपण पतंजली योग दर्शनातले ही जे पंचक्लेश आहेत ते जर पाहिले तर फार एक मानसिक दृष्टिकोनातून ती फार आवश्यक आहेत. म्हणजे काय होतं की आपण लोकांकडे पाहतो आणि लोकांकडे पाहिलं की त्याच्याकडे ही कार आहे, त्याचा उद्योग पाहताना आता एक शटर होतं, पहिलं आता 2 शटर झालेले आहेत. त्यानं एका ठिकाणी दुकान होते, आता दुसऱ्या ठिकाणीही त्यानं त्याची ब्रँच काढलेली आहे. अशा प्रकारचं आपण जेव्हा पाहतो की लगेच काय होतं की आपल्या मनामध्ये सुद्धा तशा प्रकारची भाव तयार होतात. त्याने एक दुकान घेतलं, मग आपण दुसरी दुकान का घेऊ शकत नाही? त्याने एक ब्रँच नवीन काढली आहे, मग आपण का करू शकत नाही? हे भाव जेव्हा तयार होतात ना, म्हणजे आपल्या मनामध्ये असे आकार तयार होतात. आणि या आकार तयार झाल्यामुळे, असे हे भाव तयार झाल्यामुळे काय होतं की आपल्याला एक जिद्द आपल्या मनात निर्माण होते, एक स्पर्धा आपल्या मनात निर्माण होते. आणि या स्पर्धेतून काय होतं की आपलं जे चालू असलेलं सगळं व्यवस्थित असलेलं जे सगळं आहे त्याला कुठेतरी धक्का बसतो आणि आपण कळत न कळत एका विशिष्ट प्रकारच्या ताण तणावामध्ये जात असतो. आणि म्हणून मला व्यावसायिकांना मुद्दामून सांगायचं आहे त्याच्यामध्ये समाधान मानण्यासाठी तुम्ही तत्पर व्हा. आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं तर खऱ्या अर्थानं सुख आहे, समाधान आहे आणि मोक्ष आहे. म्हणजेच काय, एक शाश्वत आनंदाची अवस्था आहे. परंतु तुम्ही जर भाव ठेवून आपला हा सगळा व्यवसाय, उद्योग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असाल, तुम्ही जर लोकांना सेवा मिळत असेल आणि म्हणून हे वाढवत आहे अशी भावना ठेवत असाल तर तो भाव वेगळा. परंतु मला याच्यातून अधिक मुनाफा भेटल, माझ्या भौतिक गरजा मी अधिक पूर्ण करू शकतो, मी अधिक ऐश्वर्याचं जीवन जगू शकतो, अशा प्रकारची भावना ठेवून जर तुम्ही इतरांसोबत तुलना करू लागलात, इतरांसोबत स्पर्धा करू लागलात तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचा एक ताण तणाव निर्माण होईल आणि तुमचं असलेलं सुंदर असं जीवन तुम्ही तुमच्या हातानं खराब करून घ्याल. म्हणून
अशा या पंचक्लेशाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या ह्या व्यावसायिक दृष्टिकोनाकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये काही उपाय करता येतात का याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या भारतामध्ये गौतम बुद्धांनी जी अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत ती फार मार्मिक आहेत. चांगलं दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये आपण पाहतो की प्रत्येक काळ सारखा नसतो. कधी स्टेबिलिटी असते, कधी चढ असते, कधी उतार असते. म्हणजे हे काय आहे, सुख आहे, दुःख आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण तटस्थपणे पाहून त्या स्वीकारल्या पाहिजेत. आपण जीवनाचं ध्येय जर चांगलं ठरवलं तर आपण उद्योगही चांगला निवडू. आणि म्हणून एका बुद्धांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या पद्धतीने संकल्प करा. तुम्ही तुमच्या जीवनाचं जे ध्येय आहे ते चांगलं ठरवा. म्हणजे वांगडं ध्येय ठरवलं की म्हणजे संकल्प जर चांगला असला तर कर्म चांगले होतात आणि कर्म चांगले झाले तर त्याचं फळही चांगलं भेटतं. म्हणून बुद्ध म्हणतात तुम्ही सम्यक संकल्प धरा. सम्यक वचन हे फार महत्वाचं आहे. आज आपण व्यावसायिक लोकांकडे पाहतो ते सर्रासपणे खोटं बोलतात. म्हणजे एखादी वस्तू आपण जर दुकानात घ्यायला गेलो तर अमुक अमुक ही वस्तू कशी आहे, अरे ही नंबर 1 आहे. लगेच आपण म्हणलं ती वस्तू दाखवा बरं, अरे ही त्याच्यापेक्षा नंबर 1 आहे. आपल्याला अशा अनेक कंपन्या आहेत की त्यांचं नावही माहीत नसतं, परंतु तो दुकानदार नाही, दुकानातला तो मुनीम आपल्याला म्हणतो ही 1 नंबरची ब्रँडेड कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे. कधी आपण त्याचा रिव्ह्यू पाहिलेला आहे का? त्या मुलाने तरी म्हणजे त्या मुनिमाने तरी त्याचा रिव्ह्यू कधी वाचलेला आहे का? फक्त मालक म्हणतो असं म्हणून टाक आणि आपण खरंच कस्टमर म्हणून नाही का अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. हे सगळं काय आहे? ते असम्यक वचन आहे. म्हणून बुद्ध म्हणतात खरं बोललं पाहिजे, खोटं बोलू नका, जे अप्रिय आहे तेही बोलू नका, चांगलं बोललं पाहिजे. हे खरं आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवसायामध्ये ठेवल्या तर आपण ग्राहकांचा संतोष करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा त्याचा अर्थ आपण लावू शकतो. सम्यक कर्म म्हणजे स्वार्थरहित कर्म आपण करू नये. स्वार्थरहित कर्म जर टाळले तर एक चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. सम्यक आजीव हे फार महत्वाचं आहे. आज आपण या समाजामध्ये पाहत आहोत अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. म्हणजे आपण जर विद्यार्थ्यांना म्हणलं की तुम्ही बाजारामध्ये जा आणि किती प्रकारचे व्यवसाय आहेत याची एक यादी बनवून आणा, तर मी गॅरंटी देऊन सांगतो म्हणजे एक 200 ते 300 प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते एका तासामध्ये ते मुलं लिहून आणतील. 200 ते 300 प्रकार, इतके प्रकार आज आपण व्यवसायाचे पाहत आहोत. म्हणजे काय झालं की मिळेल ते काम करण्याची एक वृत्ती झालेली आहे. आता मी उदाहरण या ठिकाणी मुद्दाम देतो आणि म्हणजे बुद्धाचा आपण अजीव सम्यक अजीव जे आहे ते पाहत आहोत. सम्यक अजीवचा अर्थ मी पहिल्यांदा सांगतो की चांगला व्यवसाय केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये नेमकं काय? मद्याचा व्यवसाय करू नये, शस्त्राचा व्यवसाय करू नये, ज्याच्यापासून हिंसा होते असे व्यवसाय करू नये. परंतु आज आपण पाहतो की तरुणाईमध्ये प्रामुख्याने असे व्यवसाय निवडले गेले आहेत की तिथं मोठ्या प्रमाणात हिंसा होऊ शकते. तिथे मद्याचा वापर होत आहे. तिथे अशा प्रकारची जर मद्याची किंवा हिंसेची जी काही म्हणजे शैली आहे ती वापरली जात असेल तर ही समाजासाठी फार घातक होऊ शकते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बुद्धाचा हा जो विचार आहे सम्यक अजीव हा खूप आदर्श स्वरूपाचा असा विचार आजच्या या समाजामध्ये रुजवणं आणि त्या पद्धतीनं व्यावसायिकांना आकर्षित करणं फार गरजेचं झालेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आणखीन एक महत्वाचं सम्यक व्यायाम म्हणजे तिथं फार महत्वाची एक म्हणजे हे प्रॅक्टिस आहे. आपण जसं शरीराचे व्यायाम करतो तसं मनाचेही काही बुद्धीचेही काही व्यायाम आपण केले पाहिजेत. असत्याचा त्याग आपण केला पाहिजे, सत्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, ग्राहकाचं हित हेच माझं हित आहे असं मानलं पाहिजे. हे आपण जर मनावर बिंबवून घेतलं तर खऱ्या अर्थानं आपण जे काही व्यवसाय करत आहोत त्याच्यामध्ये एक नॅचरली एक मॉरॅलिटी येण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं. आपण जे काही चांगलं आहे तेवढंच स्मरणात ठेवलं पाहिजे. विनाकारणच्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून विनाकारणचे जे काही मानसिक ताणतणाव आहे ते वाढून घेण्यात काही अर्थ नाही. त्याशिवाय आपण चांगली सम्यक समाधीकडे गेलं पाहिजे. म्हणजे कारण माणसाचं जीवन जे आहे ते समाधानासाठी आहे, आत्म आनंदासाठी आहे. भौतिक आनंद भौतिक सुख हे शाश्वत नाही, क्षणिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा म्हणजे मुळीच अर्थ नाही, त्याला महत्व नाही असं नाही, परंतु त्यालाच महत्व आहे असंही होत नाही.
म्हणून शेवटी मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं, जे कपिल मुनींनी सांगितलेलं आहे, ज्ञानेन मुक्ती. म्हणजे हे जीवन आहे, या जीवनामध्ये दुःख आहे, मग ते भौतिक स्वरूपाचं दुःख असेल, आध्यात्मिक स्वरूपाचं असेल किंवा अधिदैविक स्वरूपाचं दुःख असेल, व्यवसायाच्या माध्यमातून अशा या अनेक प्रकारच्या दुःखाला व्यावसायिक लोकांना सामना करावा लागतो. आणि म्हणून व्यावसायिकांनी जर तत्वज्ञानाची कास धरली, तत्वज्ञानाच्या या नैतिक मूल्यांची कास धरली, तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख निर्माण झालेलं आहे, त्या दुःखामुळे जे काही बंध निर्माण झालेले आहेत, त्या सगळ्यातून त्यांना मुक्त होण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं, असा विश्वास मला तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून कपिल मुनींनी सांगितलेल्या ज्ञानेन मुक्ती या उक्तीने सांगावंसं वाटतं. या ठिकाणी RS मुंद्रे महाविद्यालयाने या वर्कशॉपचं आयोजन केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. त्याकरिता मी महाविद्यालयाचे प्राचार्य, IQAC विभाग प्रमुख आणि आमच्या सहकारी डॉक्टर वर्षा जपे मॅडम, तत्वज्ञान विभाग प्रमुख, यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी माझं हे व्याख्यान थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन आज आम्हा सगळ्यांनाच लाभलं. व्यावसायिक नीतिमत्ता ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे आणि मग तो कुठलाही असेल. आपण तर शिक्षक आहोत, बाहेरही अनेक व्यवसाय आहेत, ज्या व्यवसायांमध्ये नीतिमत्तेची काय स्थिती आहे ही आपण प्रत्येकालाच माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले विद्यार्थी किंवा आपण स्वतः या गोष्टीत जर सजग राहिलो तर निश्चितच येणारी पिढी ही या बाबतीत चांगलं काम करेल. आणि नीतिमत्ता ही सगळ्याच ठिकाणी, मग ते काहीही कुठलंही क्षेत्र असलं तर त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ही गोष्ट प्रोफेशनल इथिक्स म्हणून जरी या शब्दाने आपण बघत असलो तरी या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने सांगितल्या आहेत की त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा निश्चित असं वाटतं की इथिक्स सारखा पेपर हा कधी 100 मार्कांचा होऊच शकणार नाही. तो खरं तर प्रॅक्टिकल आहे आणि तो त्या पद्धतीने आपण जर वागलो तर निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर, आपण अतिशय उत्तम पद्धतीने प्रत्येक मुद्दे मांडले, म्हणजे जैन दर्शनात, बौद्ध दर्शनात किंवा भारतीय तत्वज्ञानात ज्या पद्धतीने तुम्ही ते सगळ्या गोष्टी मांडल्या त्या खरंच अतिशय उत्तम पद्धतीने मांडल्या. तसंही नेहमीच तुम्ही तुमचं अध्ययन दांडगं असतं, जेही तुम्ही मांडता ते नक्कीच विचारपूर्वक आणि सगळ्या अध्ययनानंतरचं असतं, त्यामुळे ते नेहमीच अपीलही होतं. खूप अतिशय उत्तम पद्धतीने जी आपण मांडणी केली त्याबद्दल आम्ही कॉलेजतर्फे आपले आभार मानतो. व्यक्तिशः मी आपली आभारी आहे, कारण मी जेव्हाही कधी आपल्याशी या संदर्भात बोलले आपण पटकन हो म्हणता आणि नक्कीच मदतीला नेहमीच असता. त्याबद्दल खरंच आपले खूप खूप आभार. या कार्यक्रमात आमचे प्राचार्य डॉक्टर मोहन नगराळे सर उपस्थित होते आणि त्यांनीही आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. तसेच आमच्या उपप्राचार्य डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम त्याही या कार्यक्रमात उपस्थित होत्या, त्याबद्दल त्यांचेही आम्ही येथे आभार मानतो. तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. हा स्टेट लेवलचा कार्यक्रम होता. जवळजवळ 200 क्रॉस रजिस्ट्रेशन्स या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे नागपूर सोडून सर्व प्राध्यापक तसेच त्यांचे विद्यार्थी यांनी यात जो सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मी येथे मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. यानंतर आपणा सर्वांना एक फीडबॅक फॉर्मची लिंक येईल. कृपया फीडबॅक फॉर्म भरून सबमिट करावे. थँक्यू.